अनुभवातनं माणूस शहाणा होतो. म्हणजे काय होत असतं? अनुभव आपल्याला काय हुशार करतो का? काय होतं नेमकं? तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मागच्या 2 व्हिडिओपासून आपण जॉर्ज केले यांनी सांगितलेलं व्यक्तिमत्व सिद्धांत समजून घेतोय आणि त्या आधारे व्यक्तिमत्व आणि वर्तन समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री. आपल्याशी संवाद साधते आहे जॉर्ज केले यांच्याविषयी. आधी जसं मी म्हणाले की अनुभव आपल्याला शहाणा करतो. म्हणजे काय होतं? तर जॉर्ज केले असं म्हणतात की जे कन्स्ट्रक्ट आपण तयार केलेले आहे, मला एखादा अनुभव येतो आहे, त्यानुसार मी आधी जे माझं कन्स्ट्रक्ट तयार केलंय त्याच्यामध्ये बदल करते. मी असं म्हणते की मी गेले ना, लाईनमध्ये उभे राहिले की माझा नंबर आला की वस्तू संपलेल्या असतात. हा माझा कन्स्ट्रक्ट आहे. पुढच्या वेळेला काय होतं? मी लाईनमध्ये उभं राहते आणि वस्तू संपत नाहीत. मला जी पाहिजे वस्तू ती मला मिळते. पुढच्या वेळेला पण तसंच होतं. अजून एक वेळ आला होतं, मग मी माझं कन्स्ट्रक्ट बदलते. मी माझ्या जे विचार आहेत त्याच्यामध्ये बदल करायचा प्रयत्न करते किंवा बदल करते की मी गेल्यानंतर वस्तू संपत नाहीत. हे काय झालं? अनुभवातनं मी शहाणी झालेली आहे. मला अनुभव आला आणि त्याच्यामध्ये मी माझ्या कन्स्ट्रक्टमध्ये बदल केले. यालाच जॉर्ज केले एक्सपिरियन्स कोरोलरीज असं म्हणतात. ते म्हणतात की अनुभवानुसार आपण कन्स्ट्रक्टमध्ये बदल करतो. एकदा कन्स्ट्रक्ट तयार झाला की तो तसाच राहतो असं नाहीये. जसे जसे अनुभव येतात, आपण लोकांना भेटतो, आपल्याला वाटतं की लोक छान आहेत, आपल्याला अनुभव चांगले येतात. पुढच्या वेळेला आपला अजून विश्वास बसतो लोकांवरती. लोक जर का आपल्याशी अविश्वासार्ह वागले तर तिसऱ्यांदा आपण त्या व्यक्तीवर किंवा दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना 2 मिनिटं विचार करतो. कारण आपल्याला जो अनुभव आलेला असतो त्याच्यात असं लक्षात येतं की या व्यक्तीवरती विश्वास ठेवता येत नाही. आपण काम सांगितलंय, त्यांनी कामच नाही केलंय. पुढच्या वेळेस काम सांगताना आपण 2दा विचार करतो की याच्यावर कितपत अवलंबून राहायचं आहे. हे आपण बदल जो केलेला असतो तो आपल्या कन्स्ट्रक्टमध्ये केलेला असतो आणि तो कशामुळे केलेला असतो? अनुभवामुळे केलेला असतो. आता हे करत असताना दरवेळेला आपण अनुभवातनं शिकतो का? तर काही वेळेला आपण शिकतो आणि काही वेळेला शिकत नाही. म्हणजे आपल्या मैत्रिणीला आपण सांगितलं असतं की मला हे नोट्स पाहिजे आहे, ती हो म्हणते आणि दुसऱ्या दिवशी विसरून जाते. आपण परत सांगतो, ती परत विसरते, पण तिसऱ्या दिवशी आपण परत सांगतो. आपण त्याच्यामध्ये बदल करत नाही. कारण तिने तिचं न आणणं, तिने सांगितलेली गोष्ट न करणं आपल्या काही फार मनाला लागलेली नसते, आपल्या आत फार झिरपलेली नसते. आपण अशाच कन्स्ट्रक्ट्समध्ये चेंज करतो किंवा आपल्या विचारांमध्ये आणि वर्तनांमध्ये बदल करतो ज्याचा अनुभव आपल्या मनाला लागलेला असतो. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही आहे. जे आत आपल्या झिरपलं त्याच गोष्टींमध्ये बदल होतो. मग आपण म्हणतो की नाही, अनुभव आले तरी हा माणूस शहाणा नाही झाला. म्हणून का नाही शहाणा झाला? कारण तो जो अनुभव आलेला आहे तो त्याच्या आतमध्ये झिरपलेलाच नसतो. मुलांना आपण म्हणतो की रागवलेला आहे, रागवलं तरी पुन्हा तीच कशी चूक करतो रे तू? कारण ते जे रागवलेलं आहे ते का रागवलंय, कशामुळे रागवलंय हे त्याच्या आत झिरपलेलंच नाहीये. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आत आपल्या झिरपतात, ज्या अनुभवांमुळे आपल्या आतमध्ये बदल आपल्याला कळतो किंवा लक्षात येतात, जाणीव होते की असं वर्तन केल्याने किंवा अशा अनुभवांनी मला असा त्रास झालेला आहे. मी जर रोजच्या रोज माझी कामं केली नाही तर शेवटच्या दिवशी मला खूप त्रास होतो आणि तो जो झालेला त्रास असतो तो खूप जास्त असल्यामुळे मी पुढच्या वेळेला पहिल्यापासून कामाला लागते. पण मी पहिल्यापासून काम केलं नाही आणि शेवटच्या दिवशी माझं काम होऊन गेलं, मला फार त्रास झाला नाही, लोकांनी जे केलं त्याला छान म्हटलेलं आहे, तर मात्र मी आधीपासून काम करण्याची शक्यता कमी होते. त्रास जर झाला तर ती वाढते. ही जी पद्धत आहे ह्याला जॉर्ज केले यांनी मॉड्युलेशन कोलोररीज असं म्हटलंय. ज्या गोष्टी आत झिरपतात त्याच आपण बदलतो, अन्यथा आपण बदलत नाही. पुढे ते असं म्हणतात की करण्यासाठी प्रत्येकाची आपली आपली एक स्पीड आहे. आज झिरपलं जरी असलं तरी काही लोक काय करतात की लगेच, म्हणजे तुम्हाला 10 दिवसाचं काम एका दिवसात करायचं आणि तुमच्या लक्षात की खूप त्रास झालाय मला, काही लोक दुसऱ्या दिवसापासूनच पुढच्या कामाची तयारीला लागतात. लगेचच त्यांच्यामध्ये आपल्याला परिणाम दिसतो. म्हणजे आज झिरपलेलं लगेच. पण काही लोकांना दिसतं की ते आज झिरपतं, त्याच्यावर ते विचार करतात, हो त्रास झालाय म्हणतात, थोडं शांत बसतात आणि 5व्या 6व्या दिवसानंतर मग कामाला लागतात. म्हणजे त्यांचा एक प्रोसेस आहे, प्रत्येकाचा आपलं एक प्रोसेसर आहे आणि त्यानुसार जो बदल आहे, जो कन्स्ट्रक्ट आहे, त्या कन्स्ट्रक्टमध्ये मॉडिफिकेशन किती लवकर करायचं, किती वेगाने करायचं ही ती व्यक्ती ठरवत असते. आणि हा जो बदल आहे हा किती वेगाने होतो आणि किती लवकर होतो यासाठी त्यांनी फ्रॅगमेंटेशन कोलोररीज ही संकल्पना मांडली. आणि प्रत्येकाची वेगवेगळी आहे, म्हणून आपण म्हणतो की प्रत्येकाचा स्पीड वेगळा आहे. मला त्रास झाला किंवा मला खूप आनंद झाला
तरी त्यावरती प्रतिक्रिया देणं, त्याच्यावरती वर्तन करणं, ह्याचा प्रत्येकाचा आपला आपला स्पीड आहे आणि तो आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. काही लोक पटकन प्रतिक्रिया देतील, काही लोक उशिरा देतील, कारण त्यांचा प्रोसेसरमध्ये फरक आहे, असं जॉर्ज केले म्हणतात. पुढे असं ते म्हणतात की काही लोक एकाच प्रसंगाला सारख्या पद्धतीने अनालिसिस करतात. जसं आपण बघितलं की वेगवेगळं असतं, प्रत्येकाचं युनिकनेस आहे, तसंच आपल्यामध्ये काही कॉमन गोष्टी आहेत. म्हणून बघा आपल्याला दिसतं की एखाद्या घटनेकडे जनरली दोन मित्र, दोन मैत्रिणी हे सारख्याच पद्धतीने त्याचं अनालिसिस करत असतात. एखाद्या पिक्चरला जर गेलेले असतील तर सगळेच जण त्याला वाईट म्हणत नाहीत किंवा सगळेच जण चांगलं म्हणत नाहीत, पण असा एक ग्रुप असतो जो त्याला चांगलं म्हणत असतो, असा एक ग्रुप असतो त्याला वाईट म्हणतो आणि असा एक ग्रुप म्हणतो की ते न्यूट्रल आहे. हा ग्रुप आहे. म्हणजे काही कन्स्ट्रक्ट जे असतात आपले ते कॉमन आपल्याला दिसतात. काही लोकांमध्ये त्यांच्यामध्ये साम्य दिसतं त्या कन्स्ट्रक्टमध्ये आणि यालाच जॉर्ज केले यांनी कॉमनॅलिटी कोरोलरीज असं म्हटलेलं आहे. शेवटची जी कोरोलरी आहे ते असं म्हणतात की मी समोरचा कसं वागणार आहे याचा अंदाज बांधत असते. मला माहिती असतं की मी जर का गुड मॉर्निंग पाठवलं तर कोणाकडनं मला गुड मॉर्निंग येणार आहे. मी जर कोणाला हाय म्हटलं, स्माईल केलं तर कोण मला प्रतिक्रिया देणार आहे ह्याचा मी अंदाज बांधते आणि त्याच व्यक्तीला स्माईल करते जी मला स्माईल बॅक करणार आहे, जी मला हॅलो बॅक म्हणणार आहे, असा मी अंदाज बांधत असते. ह्यालाच त्यांनी सोशल कोलोररीज असं म्हटलंय. आपण वागत असताना समोरचा व्यक्ती त्याला कशी प्रतिक्रिया देणार आहे, तो कसा बोलणार आहे, त्याला काय पटणार आहे, काय नाही पटणार आहे, त्याच्यानुसार आपलं वर्तन हे ठरवत असतो आणि हे कन्स्ट्रक्ट आपण तयार करतो की या व्यक्तीसोबत ना असं असं वागायचं आहे, या व्यक्तीसोबत असं असं वागायचं नाहीये. असे हे सगळे कोरोलरीज आपल्याला फायद्याचे असणार आहेत आपलं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी. जॉर्ज केले यांनी हे संपूर्ण थेअरी सांगितलेली आहे. आपण हा व्हिडिओ आणि आधीचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.